आपल्या शरीरात यकृत हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. यकृताच्या खाली पित्ताची पिशवी असते, जिला पित्ताशय म्हणतात. यकृतात तयार होणारे पित्त या पिशवीत साठवले जाते आणि जेव्हा आपण स्निग्ध पदार्थ खातो तेव्हा हे पित्त लहान आतड्यात जाते. पित्ताशिवाय चरबीचे पचन होऊ शकत नाही. पण काही वेळा या पित्ताशयात खडे तयार होतात आणि त्यामुळे त्रास सुरू होतो. पित्ताशयातील खडे होण्याची कारणे विविध असू शकतात. जंतुसंसर्ग झाल्यास पित्ताशयात दाह निर्माण होतो आणि त्या ठिकाणी प्रथिनयुक्त पदार्थ तयार होतात. या प्रथिनांच्या सहाय्याने इतर क्षार साचतात आणि हळूहळू खडे तयार होतात. काही वेळा विषमज्वर झालेल्या रुग्णांमध्येही नंतर खडे होऊ शकतात. 40शी ओलांडलेल्या, लठ्ठ आणि 2-3 मुले झालेल्या स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात दिसतो. खड्यांचे 2 प्रमुख प्रकार आहेत: कोलेस्ट्रॉल खडे आणि रंगद्रव्य खडे. बऱ्याच वेळा पित्ताशयातील खडे असूनही कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, परंतु काही वेळा तीव्र वेदना, ताप, हुडहुडी, उलट्या अशी लक्षणे दिसू शकतात. ही वेदना असह्य असते आणि अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. आयुर्वेदात पित्ताशयातील खडे बारीक करण्यासाठी काही औषधी वनस्पतींचा उपयोग सांगितला आहे. भूम्या मलकी म्हणजे भुई आवळा, गोकुळकंद म्हणजे पुनर्नवा, त्रिफळा, आवळा, हळद आणि पुदिन्याची पाने यांचा काढा खूप उपयुक्त ठरतो. हा काढा तयार करताना 3 ग्लास पाण्यात ही औषधी टाकून मंद आचेवर उकळावे आणि पाणी साधारण 1 ग्लास उरल्यावर गाळून घ्यावे. हा काढा सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी कोमट करून घ्यावा. 15 ते 20 दिवस नियमित सेवन केल्यास लहान खडे बारीक होण्यास मदत होते आणि पित्त संतुलित राहते. तथापि, हा उपाय केवळ सुरुवातीच्या अवस्थेत उपयुक्त आहे. खूप मोठे खडे असतील, सतत तीव्र वेदना, ताप, उलट्या किंवा पिवळसर डोळे दिसू लागले तर घरगुती उपाय न करता ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच मधुमेही आणि गर्भवती महिलांनी कोणताही काढा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय घेऊ नये. पित्ताशय निरोगी राहण्यासाठी आहारात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त तिखट, तळलेले पदार्थ, मांसाहार, मासे, अंडी, छोले, मटार, राजमा, उडदाची डाळ, चिकन यांचा वापर टाळावा. धूम्रपान आणि मद्यपान यामुळेही खडे होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे त्यांनाही दूर ठेवणे महत्त्वाचे आहे. आपले आरोग्यच हेच खरे धन आहे. वेळेवर काळजी घेतली आणि योग्य आहार पद्धती अवलंबल्या तर पित्ताशयातील खडे होण्याचा धोका कमी करता येतो. तसेच सुरुवातीच्या अवस्थेत आयुर्वेदिक उपायांचा आधार घेतल्यास त्रासावर मात करता येऊ शकते. पण प्रत्येक वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हा आरोग्य रक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे.